ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी मंगळवारी बोलावण्यात आलेली दुसरी बैठक निष्फळ ठरली। ऊसाला 3200 रुपये पहिली उचल मिळायलाच हवी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना अडून बसली आहे। एफआरपीपेक्षा जास्त रक्कम देण्यास कारखानदार तयार आहेत, पण 3200 रुपयांवर स्वाभिमानी शेतकरी संघटना हटून बसल्यानं तिढा वाढलाय। दरम्यान ऊस दराच्या प्रश्नावर स्वाभिमानीनं अजून आंदोलन पुकारले नाही। आम्ही आंदोलन केलं तर भडका उडेल असा इशारा खासदार राजू शेट्टींनी दिलाय। तर तोडग्याच्या दिशेनं वाटचाल सुरू असल्याचं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। तोडगा काढण्यासाठी आज पुन्हा तिसरी बैठक होणार आहे। नांदेड विधान परिषदेची निवडणूक यावेळी रंगतदार होणार आहे। काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या विरोधात सर्व विरोधकांनी एकजूट केली आहे। काँग्रेसचे उमेदवार राजूरकर यांच्या विरोधात सेवानिवृत्त सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलंय। अपक्ष म्हणून निवडणूक लढणाऱ्या शिंदेंना राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तसंच भाजपनंही पाठिंबा द्यायचं ठरवलंय। त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेना आमदार, भाजप प्रदेश उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांची उपस्थिती होती। त्यामुळे अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। विधान परिषद निवडणुकीत आघाडीसाठी काँग्रेसचे प्रयत्न अजूनही सुरूच आहेत। राष्ट्रवादीनं आतापर्यंत 3 उमेदवार जाहीर केलेत। पुणे, सातारा आणि भंडाऱ्यात राष्ट्रवादीनं उमेदवार उभे केलेत, तर काँग्रेसलाही आघाडीसाठी 3-3चा फॉर्म्युला हवाय। नांदेड, सातारा, यवतमाळसाठी काँग्रेस आग्रही असल्याचं कळतंय। पुण्यात विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। उद्योजक गणेश गायकवाड यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। विधान परिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी जाहीर करत अर्ज दाखल केलाय। यावेळी पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शत्रुघ्न काटे, नवनाथ जगताप, राजेंद्र जगताप आणि शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले उपस्थित होते। हे सर्वजण भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक आहेत। शिवाय पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीचे 50% नगरसेवक आपल्या पाठीशी असल्याचा दावा गायकवाड यांनी केला। सूचक आणि अनुमोदक म्हणून गायकवाड यांच्या उमेदवारी अर्जावर 30 नगरसेवकांनी सह्या केल्या आहेत। यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचाही समावेश आहे। सर्व जे नगरसेवक आहेत ते जुन्या उमेदवाराच्या निष्क्रियतेला वैतागलेले असून केवळ जुन्या उमेदवाराच्या निष्क्रियतेला कंटाळून सर्व नगरसेवक मित्रांनी आणि पाहुण्यांनी आग्रहास्तव मी माझी उमेदवारी दाखल करत आहे। शीनाबोरा हत्या प्रकरणात गरजेपेक्षा जास्त रस घेतल्यानं मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना हटवण्यात आल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। संभाव्य वाद टाळण्यासाठी मुदतीच्या आधीच हा निर्णय घेतल्याचंही त्यांनी ANIला सांगितलंय। राकेश मारियांबाबत जेव्हा हा निर्णय घेतला त्यावेळी त्यांच्याबाबत 2-3 वाद निर्माण झाले होते। ललित मोदी प्रकरणी मारिया यांनी दिलेलं स्पष्टीकरण सरकारनं मान्य केलं। शीनाबोरा हत्या प्रकरणात मारिया यांनी जास्त रस दाखवला, त्यांच्या या कृतीमुळे अनेक सवाल उपस्थित झाले होते, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। राकेश मारिया यांची बदली झाली त्यावेळेला ते का झाली हे बोलताना ते म्हणाले, मारिया यांना महासंचालकपदी बढती देण्यात आली। ठराविक कालावधीच्या आधी एखाद्या आयुक्ताची बदली होण्यात काहीच गैर नसल्याची पुष्टी त्यांनी जोडली आहे। राज्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांची कामं पूर्ण करण्यासाठी 65,000 कोटींची तरतूद करण्यात येणार असल्याचं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलंय। कर्ज रोखे, विशेष पॅकेज आणि प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेच्या माध्यमातून हे प्रकल्प मार्गी लावण्यात येणार आहेत। त्याचबरोबर अनेक प्रकल्पांसाठी भूसंपादन करण्यात आलेल्या जमिनींचा मोबदला 3 टप्प्यात शेतकऱ्यांना दिला जाणार आहे। त्यासाठी 15,000 कोटींचं कर्ज रोखे काढून ही रक्कम 3 टप्प्यात शेतकऱ्यांना मिळेल, अशी माहिती त्यांनी दिली आहे। जोपर्यंत या सगळ्या प्रकल्पासाठी या खात्याला एक रकमी आपण पैसे देणार नाहीत तोपर्यंत हे प्रकल्प मार्गी लागणार नाहीत। आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय आमचे वित्तमंत्री आहेत, माननीय गडकरी साहेब आहेत, आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की या खात्याला कुठेतरी भरीव मदत करता आली पाहिजे। आणि म्हणून मग कर्जरोख्याच्या माध्यमातून आहे, ते स्पेशल पॅकेजच्या माध्यमातून आहे, ते प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेच्या माध्यमातून आहे, असे करून जवळपास आम्ही 65,000 कोटी रुपयांचं आम्ही या ठिकाणी नियोजन केलेलं आहे। हे 65,000 कोटी आम्ही 3 वर्षामध्ये या ठिकाणी या खात्याला देणार आहोत। वांद्रे येथील शासकीय पॉलिटेक्निक कॉलेजच्या 7 विद्यार्थ्यांच्या विरोधात पोलीस तक्रारी करण्यात आल्यानं युवा सेनेनं जोरदार आक्षेप नोंदवला आहे। हे विद्यार्थी युवा सेनेचे सदस्य असून 15 सप्टेंबरच्या युवा सेनेच्या मोर्चात ते सहभागी झाले होते। परिणामी कॉलेजमधला शिक्षण मंत्र्यांचा कार्यक्रम रद्द करावा लागला होता। त्यामुळे शिक्षण मंत्री सूडबुद्धीनं कारवाई करत असल्याचा आरोप युवा सेनेनं केला आहे। ही कारवाई मागे घेतली नाही तर युवा सेनेच्या स्टाईलनं पाठपुरावा करू असा इशाराही युवा सेनेनं दिला आहे। शिक्षण मंत्र्यांची पोटदुखी आहे, कुठेतरी त्यांचा कार्यक्रम रद्द झाला म्हणून त्यांनी सूडबुद्धीने आज काढलेलं त्यांचं पत्रक आहे
पण या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की युवासेना प्रमुखांसह संपूर्ण युवासेना ही त्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मागे उभी आहे। आम्ही एकाही विद्यार्थ्यावर एवढी छोटीशी देखील आम्ही त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही आणि म्हणूनच उद्या आम्ही संपूर्ण युवासेना कार्यकारिणी आणि युवासेनेचे स्थानिक पदाधिकारी असतील आणि सगळे आमच्या युनिटचे पदाधिकारी हे आम्ही त्या प्राचार्यांना भेटून त्यांना आम्ही जाब विचारणार आहोत। दिवाळी पाडव्यानंतरचा दिवस गवळी बांधवांसाठी खास असतो। त्यांच्याकडील पशुधनाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस त्याला सगर असं म्हणतात। पुण्यातील गणेशपेठ दूधभट्टीमध्ये सगर उत्सवाचं आयोजन करण्यात येतं। या दिवशी गवळी बांधव आपल्या हाल्यांना सजवून त्यांची मिरवणूक काढतात। यावेळी काही लोक हाल्यांचे छान खेळ सादर करतात। पुण्यातील उत्सवात मोठ्या संख्येनं जनावरं सहभागी झाली होती। यावेळी आयोजकांकडून जनावरांचा तोडा देऊन सन्मान करण्यात आला। ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी माटुंगा इथल्या चिल्ड्रन एड सोसायटी संचलित अनाथाश्रमात जाऊन अनाथ मुलांबरोबर भाऊबीज साजरी केली। लहान मुलांकडून प्रेरणा मिळते, त्यांच्या आनंदातून आपल्याला आनंद मिळतो असं त्यांनी सांगितलं। तर सरकारची 2 वर्षांची कामगिरी चांगली आहे, विरोधक नकारात्मक भावनेत असल्याचं त्या म्हणाल्या। तसंच आंबोली बलात्कार प्रकरणी आरोपींना कडक शासन व्हावं अशी मागणी त्यांनी केली। मी गेले 3 वर्ष मुंडे साहेब गेल्यानंतर दिवाळी अशी साजरी केली नाही। भाऊबीजेला जर काही माझे भाऊ किंवा माझे नातेवाईक आले तर आम्ही बसतो, भेटतो, एकमेकांबरोबर सुख-दुःख वाटतो। दरवर्षी गेले 8 ते 10 वर्ष झाले मी दिवाळीचा भाऊबीजेचा दिवस हा कुठल्या ना कुठल्या लहान मुलांबरोबर साजरा करते। गरिबीमुळे दिवाळी सण साजरा करणं जवळपास अशक्य असलेल्या मुंबईतल्या पदपथावरच्या श्रमिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला। यासाठी निमित्त ठरली शिवसेना चित्रपट सेना। शिवसेना चित्रपट सेनेचे सचिव अमोल परब यांनी वरळीतल्या पदपथावर राहणाऱ्या कुटुंबांना दिवाळीनिमित्त कपडे आणि फराळाचं वाटप केलं। सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या कार्यक्रमाला शिवसेनेचे स्थानिक विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर आवर्जून उपस्थित होते। नाहिरे वर्गातल्यांसोबत दिवाळी साजरी करताना समाधान लाभल्याची भावना शिवसैनिकांनी बोलून दाखवली। सगळी जण दिवाळी साजरी करतात, श्रीमंत साजरी करतात, मध्यमवर्गीय साजरी करतात। पण रस्त्यावर राहणारे असे लोक आहेत जे बेघर आहेत, जे कामगार वर्ग पण त्याच्यामध्ये आहे, जे इमारतीमध्ये काम करत असतात, अशा लोकांना दिवाळी साजरी करण्याचा एक सुखद आनंद मिळाला पाहिजे। एका उदात्तेतून आम्ही सामाजिक बांधिलकी सांभाळून असे उपक्रम गेले अनेक वर्ष साजरे करतो। ही जे काही गरीब कुटुंब आहेत की ज्यांचं आर्थिक स्तर खूप खालचं आहे, की आता तुम्ही यांची परिस्थिती बघतच असाल, तर ॲटलिस्ट त्यांच्यासाठी असं काहीतरी केलं तर त्यांचे फटाके वाजवताना किंवा ती मिठाई खाताना त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो ना, कदाचित तो आपल्या घरच्या मुलांना खाताना किंवा फटाके वाजवताना जो आनंद दिसत नसेल तो कदाचित ह्यांना बघून आपल्याला जास्त आनंद, ते समाधान मनाला खूप भेटणारं मोठं आहे। अच्छा हो गया, मेला अच्छा हो गया, गरीब लोग को दे दिए, हम लोग को गरीब लोग ले लिए। अभी वैसे दिवाली अच्छा गया, हो गया। नाशिक शहरातील अनधिकृत फटाके दुकानाचा वाद चांगलाच चिघळला असून फटाका विक्रेते आक्रमक झाले। सुरक्षेच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यानं शहरातील 250 दुकानदारांना नोटिसा बजावून 50हून अधिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले। तर 40हून अधिक दुकानं बंद करून सोमवारीच दुकानदारांना गाशा गुंडाळावा लागलाय। गाळेधारकांना भाडं आकारून 1 नोव्हेंबरपर्यंत स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले होते, मात्र ते आधीच दुकानं बंद करावी लागल्यानं व्यावसायिकांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे। अन्यथा न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही दिलाय। दुकानदारांनी नियम आणि अटींचं पालन केलं नसल्यानं संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाकडून दिली जात असून अधिकारी मात्र कॅमेऱ्यासमोर बोलायला तयार नाही। तर मनपानं तक्रार केल्यामुळे कारवाई केल्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे। यंदाच्या दिवाळीत चायनीज वस्तूंच्या विक्रीत तब्बल 60% घट झाली आहे। तर कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनं हा अहवाल दिलाय। आंतरराष्ट्रीय पातळीवर चीन कधीच भारताची साथ देत नाही, उलट चीनचा बहुतेक वेळा पाकिस्तानलाच पाठिंबा असतो। विशेषतः उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानबरोबरच चीन विरोधातही भारतीयांचा रोष वाढलाय। त्यामुळे चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचं आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातूनही केलं जात होतं। त्याचाच परिणाम म्हणून यंदाच्या दिवाळीत भारतीय ग्राहकांनी चीनी बनावटीचे फटाके आणि लाईटच्या माळांपेक्षा भारतीय बनावटीच्या वस्तूंना पसंती दिली आहे। बऱ्याचशा विक्रेत्यांकडे भारतीय मालाचीच मागणी ग्राहक करत होते, तर काही विक्रेत्यांनी मेड इन इंडिया असे फलक लावूनच मालाची विक्री केली। नागपूरमधल्या हुकेश्वर परिसरातील रस्त्याचं काम अपूर्ण असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले। गेल्या 8 महिन्यांपूर्वी हुडकेश्वर ते पिपळा या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा शुभारंभ झाला, मात्र दोन्ही बाजूचा रस्ता खोदून केवळ एकाच बाजूचं काम सुरू केल्यानं
वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे। या रस्त्यावर अपघातांचं प्रमाण वाढलंय अशी तक्रार नागरिक करतायत। तसंच रस्त्याच्या कडेला असलेले दुकानदार आणि रहिवाशांना दिवसभर धुळीचा सामना करावा लागतोय। त्यामुळे प्रशासनानं याकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। कामगार नेते मिलिंद तुळसकर यांचा भाजपात प्रवेश झालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी तुळसकर यांनी भाजपत प्रवेश केला। यावेळी सुनील राणे, कमलाकर दळवी उपस्थित होते। तुळसकर यांनी भारतीय कामगार सेनेच्या सरचिटणीस आणि संयुक्त सरचिटणीस पदावर काही वर्ष काम केलं होतं। तसंच ते कोकण रेल्वे कामगार संघटनेचे अध्यक्ष आहेत। धुळे शहराला लागत असलेल्या नकाणे तलावाजवळ हुल्लडबाजी करणाऱ्यांवर आता चाप बसणार आहे। कारण नकाणे तलाव परिसरात या हुल्लडबाजांवर लक्ष ठेवण्याचं काम करणार आहे। मुंबईत अंधेरीत महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडली। अंधेरीमधली आंबोलीमध्ये संतापजनक घटना घडली। महिला पतीसह नवीन घर पाहण्यासाठी या भागात आली होती। त्याचवेळी रात्रीच्या सुमारास परिसरातल्या 8 जणांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला। या सामूहिक बलात्कार प्रकरणी 7 नराधमांना पोलिसांनी अटक केली आहे। हे 7ही जण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत। ऐन सणासुदीच्या काळात ही घटना घडल्यानं मुंबईत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणी बनाला आहे। पिंपरी चिंचवडमध्ये शनिवारी झालेल्या हत्येनं खळबळ उडाली आहे। भोसरीमध्ये संध्याकाळी 6:30च्या सुमाराला विकास माळी या 20 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली। विशेष म्हणजे हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय। विकास माळी याच्यावरही आधी हत्येचा आरोप होता। विकास हा त्याच्या भागातल्या काही तरुणांना त्रास देत होता। त्यात त्यांचे अनेकदा खटके उडत होते। त्यातूनच विकासची हत्या झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय। भोसरी पोलिसांनी या प्रकरणी 5 जणांना अटक केली आहे, तर एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात आलंय। जुन्नरमध्ये एकाच कुटुंबातल्या 6 जणांना अन्नातून विषबाधा झाली आहे। यात 3 लहान मुलांचा मृत्यू झालाय, तर तिघांची प्रकृती चिंताजनक आहे। जुन्नरच्या औतूर गावात ही घटना घडली आहे। राहुल फुलमाळी, धनराज फुलमाळी, साईराज फुलमाळी अशी मृत मुलांची नाव आहेत। अन्य तिघांवर नगर इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मुलांनी दिवाळीचा फराळ केल्यानंतर बाहेरून आणलेली मिठाई खाल्ली होती। ऐन दिवाळीत कुटुंबातील 3 लहानग्यांचा मृत्यू झाल्यानं फुलमाळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। दरम्यान या प्रकरणी आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस तपास करतायत। यवतमाळच्या गजबजलेल्या आर्णी मार्गावरील फर्निचर आणि भांड्यांच्या गोदामाला भीषण आग लागली। आगीत लाखो रुपयांचं लाकडी तसंच इतर फर्निचर साहित्य आणि भांडी जळून खाक झाली। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा संशय व्यक्त केला जातोय। एका स्टील सेंटरच्या आर्णी मार्गावरील गोदामाला अचानक आग लागली। पाहता पाहता गोदामातून निघणाऱ्या आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण गोदाम व्यापलं। दाटीवाटीची वस्ती आहे, त्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी रहिवाशांनी तातडीनं अग्निशमन दलाला पाचारण केलं। त्यानंतर अग्निशमन दलाच्या 2 गाड्यांनी पाण्याचा मारा करून ही आग आटोक्यात आणली। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बसला आग लागल्याची घटना घडली आहे। मुंबईहून पुण्याला जाणारी ही बस बोरघाटात आली असताना ही दुर्घटना घडली। गाडीतून धूर निघत असल्याचं प्रवाशांच्या लक्षात आलं। त्यानंतर सर्व प्रवासी तात्काळ गाडीतून खाली उतरले। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती असून या आगीमध्ये गाडी पूर्ण जळून खाक झाली आहे। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। आगीवर नियंत्रण मिळवण्यात देवदूत IRBला यश आलं। पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे सुरळीत आहे। गुजरात राज्य पासूनची ही बस असून बसमध्ये 14 प्रवासी होते। दिवाळीच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी राज्यभरातील पर्यटकांनी रायगड जिल्ह्यातल्या समुद्र किनाऱ्यांवर गर्दी केली आहे। त्यामुळे अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, दिवेआगरचे किनारे हाऊसफुल झालेत। बच्चे कंपनीच्या शाळांना असलेली सुट्टी आणि सरकारी कार्यालयांना सलग 4 दिवसांची मोठी सुट्टी असल्यानं दिवाळी साजरी करण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं बाहेर पडले। यंदाही अलिबागसह मांडवा, नागाव, काशीद, मुरुड, दिवेआगरच्या किनाऱ्यांवर पर्यटकांनी गर्दी केली आहे। इथल्या समुद्रात वेगवेगळ्या वॉटर स्पोर्ट्सचा आनंद पर्यटक घेत आहेत। घोडा आणि उंटांच्या सवारीमुळे बच्चे कंपनी तर पॅरासेलिंग तसंच जायंट बॉल सारख्या साहसी खेळांची रेलचेलमुळे बडी मंडळी खुश आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।